नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर GMC नागपूरमध्ये एक्झाम दिलेली असेल तर याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर हा निकाल कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळते। तर बघा मित्रांनो, महत्त्वाची सूचना, विषय गट ड समक्ष पदाच्या कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत। तर तुमची जी परीक्षा आहे ते 26 ऑगस्ट, 28 ऑगस्ट व 4 सप्टेंबरला घेण्यात आलेली होती आणि 28 सप्टेंबर आज याचा निकाल जाहीर करण्यात आलेला। संपूर्ण निकाल तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेला आहे। तर बघा, निकाल हा तुम्हाला कशा प्रकारे बघावा लागेल। या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर दिलेला आहे, तुमचा रोल नंबर दिलेला आहे, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळालेले हे दिलेलं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी सर्च करता येणार नाही। निकाल हा जो आहे तुम्हाला रोल नंबरनुसार चेक करावा लागेल। ठीक आहे, हा जो रोल नंबर आहे तुमचा, या रोल नंबरनुसार तुमचा निकाल व्यवस्थित चेक करायचा। ठीक आहे, तर यामध्ये तुमचा 200 मार्क्सचा पेपर होता आणि 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं। 134, 72, 116, 60, 72, 52, 74, 108, 64, 136, 54, 82, 102। ठीक आहे, तर बरेचसे विद्यार्थी 100च्या अंदरच तुम्हाला पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तर बघा, टोटल 38,334 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली आहे। रोल नंबर व्यवस्थित चेक करायचा आपला, रोल नंबरनुसार तुम्हाला निकाल पाहता येणार आहे। तर बघा मित्रांनो, आता हा जो निकाल लावण्यात आलेला आहे या निकालाच्या आधारावर तुमची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावल्या जाणार आहे। लक्षात ठेवायचं, अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे। तर ही यादी जी आहे हे 15 दिवसाच्या फरकानं लागू शकते, म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत तुमची ही प्रतीक्षा यादी आणि निवड यादी लागण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तर 680 जागेसाठी ही भरती निघालेली होती आणि यामध्ये ज्या काठच्या जेवढ्या जागा होत्या त्यानुसार वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे। तर 15 ऑक्टोबरपर्यंत अंतिम निकाल या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे। तर बघा, ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्हाला संपूर्ण निकाल डाउनलोड करावा लागेल किंवा तुम्ही आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण तुम्हाला संपूर्ण निकालाची PDF मिळून देईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। तर निकाल पाहताना आपला रोल नंबरनुसार व्यवस्थित निकाल पाहायचा। आणि मित्रांनो, ही जी PDF आहे हे 1163 पेजची आहे टोटल। ठीक आहे, याची साईज जी आहे 350 MB, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये 350 MB डाटा जर असेल तरच हे PDF तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल। डाउनलोड होण्यासाठी स्पीड चांगला असेल, डाटा चांगला असेल तर 5 मिनिटात हे PDF तुमच्या मोबाईलमध्ये पूर्णपणे डाउनलोड होऊन जाईल। मग 350 MB डाटा तुमच्या मोबाईलमध्ये असणे गरजेचं आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।